कुठे जायचंय? 10 रुपये द्या, 10 रुपये. एवढे खड्डे त्याला. चला पुढे सरका, पुढे सरका. टिंग 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 टिंग. एवढे खड्डे आहेत. तुम्हाला कुठे जायचंय? 10 रुपये द्या, 10 रुपये. अगं वहिनी, बघ आता ऍक्सिडेंट झाला असता तुझा. वहिनी, तुला कुठे जायचंय? बस फुल रिकामी आहे, ये ना. सांग ना ग, तुला आम्ही परत दादाच्या हॉस्पिटल मध्ये सोडू? मला बस बीस काहीही खेळायचं नाहीये. मला ना थोडी शांतता हवी, मिळेल का प्लीज? तुला बसचा आवाज पण येणार नाही. चल रे खेळूया. टिंग 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 टिंग. तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही दोघही खोलीतनं बाहेर जा. अगं वहिनी, आम्हाला खेळू दे ना ग. तू हवे तर इथे आराम कर. मी नाही म्हणलं ना तुम्हाला दोघांनाही? कळत नाहीये का? काय झालं? हा मोनिका, बघा तुम्ही काय झालंय ते. बघ ना, वहिनी आम्हाला बस बस पण खेळू देत नाहीये. अथर्व, आर्यन, हे बघ बहिणीला आराम करायचा. तिची तब्येत बरी नाही की नाही? तुम्ही एक काम करा, तुम्ही वर जाऊन विमान उडवा. चला. ए काय गाय, इथे खेळायला खूप मजा येते. आर्यन, हट्ट करायचा नाही, आईचं ऐकायचं. चला दोघं बाहेर वा. चला चला चला. अथर्व, आर्यन चल. मला माहिती तू खूप दमलायस, पण तरी मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल. तू उद्यापासून माझ्या बरोबरच घरी येणार. का? कारण मी घरी आल्यावर प्रत्येक दिवशी वेगळं सरप्राईज मांडून ठेवलेलं असतं माझ्यासाठी. मला नक्की कळेल का काय झालंय? आर्यन अथर्व वन्स अगेन गोंधळ करून ठेवला होता आपल्या रूम मध्ये त्यांनी. अथर्व खुर्ची घेऊन बेडवर बसला होता आणि काय तर म्हणे बस बस खेळत होती. पूर्ण पसारा करून ठेवला होता रूम भर. विक्रांत, आय नो ते दोघंही लहान आहेत, त्या दोघांनाही नाही कळत, पण गीता काकींचं काय? कळतं ना गीता काकींना सगळं? ते काहीच बोलल्या नाही त्या दोघांनाही, बघत बसल्या नुसत्या. हे बघ, मी गीता काकीला चांगलं ओळखतो. फक्त तुला त्रास व्हावा म्हणून जाणून बुजून ती असं वागणार नाही. पण मी म्हणतच नाहीये त्या हे सगळं जाणून बुजून करताय. पण त्यांना माहितीये ना मी घरी परत येणार आहे. मग त्या दोघांनाही रूम मध्ये घेऊन जायला काय होत होतं? म्हणूनच मला माझी रूम चेंज करायची नव्हती. प्रायव्हसी नाही मिळत विक्रांत. आणखी काही? आणखी काही? अच्छा, म्हणजे मी तक्रारींची लिस्ट घेऊन बसलीये का? मी सांगितलेलं काहीच पटत नाहीये तुला. मी असं कुठं म्हटलं? पण तू पॉझिटिव्हली रिस्पॉन्सही देत नाहीयेस मी सांगितलेल्या गोष्टींवर. हे बघ विक्रांत, घरात सुद्धा हेच होतं आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा तेच होतं. मोनिका, मी तुला सांगितलंय तुझ्या सगळ्या इच्छा आणि सगळ्या अटी पूर्ण होतील. हो, तू म्हणालायस ते, पण मी सांगितल्यानंतरच सगळ्या अटी पूर्ण होतात ना. मी बायको आहे ना तुझी. नवऱ्याला बायकोच्या मनातलं सगळं कळणं अपेक्षित आहे. आणि प्रेग्नंट असताना तर अगदीच, पण आपल्या केसमध्ये सगळं वेगळंच आहे नाही का? तू 2 मिनिट जरा शांत होशील प्लीज? आणि एकदा नक्की ठरवून घे, सगळा आरडा ओरडा चिडचिड तू का करतेस? फाईन, बोल.
आणि तुला हे मी सगळं शांतपणे सांगतोय कारण मला माहितीये मूड स्विंग्स होतात या दिवसात, चिडचिड होते आणि तुझी चिडचिड होऊ नये म्हणून शक्य तितकी काळजी घेतोय मी. पण मला तसं वाटत नाहीये, म्हणजे तसं दिसत नाहीये मला. प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध होती. मला न विचारता डिसिजन्स घेतले जातात या घरात आणि मग गोष्टी माझ्यावर येऊन आदळतात. म्हणून मग मी तू तुझा एक समज जर दूर केलास ना मोनिका, तर तुला कशाचाच त्रास होणार नाही. आणि तो म्हणजे तुझ्या आजूबाजूची सगळी माणसं तुझ्या विरोधात नाहीयेत. आर्यन आणि अथर्व लहान आहेत, असं ठरवून त्रास देता येतो हे त्यांना कळत सुद्धा नाही. आणि ज्यांना कळतंय ते ठरवून प्लॅनिंग करून तुला त्रास देतायत असं नाहीये. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुझं सगळं चुकतंय. तू फक्त थोडासा पेशन्स ठेव. जर पेशन्स नाही ठेवलास ना तर राग, चिडचिड ह्या गोष्टी वाढत जातील आणि त्याचा वाईट परिणाम पोटातल्या बाळावर होईल. मोनिका, तू सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी वाईटच बघतेस. त्यामध्ये काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न कर. मिळेल, नक्की मिळेल. कारण हे सगळं फक्त तुझ्यासाठीच चाललंय. हे बघ, जग बदलेल, पण उद्या. त्याआधी तू स्वतःला बदलण्याचा प्रयत्न कर आज. गीता काकी, आर्यन, अथर्व यांच्याशी मी बोलेनच, पण तू स्वतःशी बोल आणि बघ काही फरक पडतोय का. हाच प्रॉब्लेम आहे. परिस्थिती समजूनच घ्यायची नाही, फक्त लेक्चरचा मलम लावतायत. जखमेवर फुंकर नाही घालतायत आणि म्हणे हा डॉक्टर. गीता काकीशी बोलणं झालंय माझं. तुला काही बोलायचंय? नाही, काही नाही. चल मग निघूया आपण. नाही, तू पुढे हो, मी आलेच. बर. आई, वहिनी दाराला कुलूप लावून गेली. कसं आहे ना बाळा, तुम्हाला कशी शाळेला सुट्टी मिळते त्याचप्रमाणे तुमच्या बसलाही मिळालं नको का. आणि म्हणूनच तुमच्या बसला आराम मिळावा म्हणून बहिणीने कुलूप लावलं, कळलं, तुमच्या बस डेपोला. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना आज क्रिकेट खेळा, बाहेर जाऊ. पण नानू आजोबा आम्हाला ओरडतात. नाही ओरडणार बाळा, मी सांगितलं. जा तू, जा पळा. चल वे.
गुड मॉर्निंग. एवढ्या लवकर मॉर्निंग? हो मग तुझी मॉर्निंग गुड मॉर्निंग असावी म्हणून हे सगळं करायचं होतं ना. ऍक्च्युली दिस इज अमेझिंग. म्हणजे हे सगळं नसलं तर रूमला काही अर्थच नाहीये ना. थँक्स मनू, थँक्स. सगळे रागवलेत का माझ्यावर? छे ग, तुझ्यावर कशाला रागवते? तू काही चुकीचं केलंय का? नाही, काहीच नाही. मग कशाला चिडतील? चला मी आता कामाला लागू माझ्या. ऑफकोर्स. मनू, बाहेर चाललीस ना? प्लीज कोणातरी आत पाठवतेस? मला जरा खाण्यापिण्याची ऑर्डर द्यायची. शो. थँक्स. मनू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय. मी विकास. सुट्टीवर होतो, आजच रिझ्यूम झालोय. आल्या आल्या कळलं तुम्ही आलात म्हणून भेटायला आलो. हो, ओके. आपली ओळख तुमच्या लग्नात झाली होती आणि मागच्या वेळेस तुम्ही हॉस्पिटलला पण आला होता. बहुतेक तुमच्या लक्षात नाहीये. हो, सॉरी, म्हणजे विसरले असेल. ठीक आहे, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. नक्की. आणि हो, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अजून आल्या नाहीत, पण लवकरच येतील. वेल, थँक्स विकास, थँक्स. वेलकम मॅडम. येऊ? हो, प्लीज. एक्सक्यूज मी मिस्टर पाटील, येस. हा फीडबॅक फॉर्म भरता का प्लीज? हो. सर, कसं आहे ना, हा फीडबॅक फॉर्म आहे. विक्रांत सर स्वतः हा फीडबॅक फॉर्म वाचतात आणि त्याच्यामध्ये जर का काही सजेशन्स असतील तर ते त्यावर बोलतात सुद्धा. सजेशन्स कसल्या? आम्हाला डॉक्टर साहेबांना प्रत्यक्षच भेटायचंय. प्लीज त्यांना बोलवता का? प्लीज. ठीक आहे, मी बोलवते सरांना. थँक्यू. बोला मिस्टर पाटील. हे काय करताय? असू द्या. डॉक्टर साहेब, आम्ही तर सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या. याआधी काय घडलं होतं हे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला. सगळ्या आशाच संपल्या होत्या. पण आज या बाळाला घरी घेऊन जातोय. हे निव्वळ तुमच्यामुळे शक्य झालंय डॉक्टर साहेब.
आता या मॅडमनी फीडबॅक फॉर्म भरायला सांगितलंय. ओळी आहेत फक्त 10. अहो पानं पुरणार नाहीत या हॉस्पिटल विषयी लिहिताना. काउंटर नंबर 10 ला जा तिकडे. हे बाळ आमच्या जगण्याचा आधार आहे. आणि यावेळी जर बाळ जगलं नसतं ना तर आम्ही ठरवलं होतं जगाचं नाही पण. तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असं बोलू लागला तर काय करायचं? साहेब सुशिक्षित काय आणि अशिक्षित काय म्हणजे शिकून सवरून मोठं होता येतं, डिग्री बी मिळवता येतात, पण आईबाप होणं यासारखा मान नाही डॉक्टर. खरंच आम्ही आज किती आनंदी आहोत. पण हा मान तुमच्यामुळे मिळाला डॉक्टर साहेब. बाळणपणात हिच्याकडचं किंवा माझ्याकडचं कोणीच नव्हतं. पण असं कधीच वाटलं नाही की आम्ही एकटे आहोत. सगळेच घरच्यांसारखे वाटत होते. आणि हो, जाताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची, यापुढे जर तुम्हाला कुठलीही मदत लागली ना तर कधीही हाक मारा. तुमच्यासाठी जीव सुद्धा देऊ. अहो असं काय करता तुम्ही? मोठे आहात माझ्यापेक्षा. काळजी घ्या. मॅडम, तुमच्यासाठी एक खास गिफ्ट आहे. खास तुमच्यासाठी. या ना मानसी मॅडम. प्लीज या. खास तुमच्यासाठी चॉकलेट्स आहेत. ह्याची काय गरज होती? प्लीज घ्या. थँक्यू. आज जाताना आनंद पण आहे आणि डोळ्यात पाणी पण. ते निव्वळ यांच्यामुळे. अहो सख्या बहिणीसारखं सांभाळलंय माझ्या बायकोला. ही सुद्धा आली नाही पण ह्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही तिला. विक्रांत साहेब, मानसी मॅडम आणि तुमच्या स्टाफनी या हॉस्पिटल मधल्या पेशंटचं घरच करून टाकले. मानसीताई, तुम्ही आहात हे डॉक्टर साहेबांचं आणि या हॉस्पिटलचं भाग्यच आहे. खूप खूप मोठी हो. आणि हा आमच्या बाळाच्या बारशापासनं ते प्रत्येक वाढदिवसाला तुम्हाला आमंत्रण असेल. आणि हक्काने यायचं. हा काय मानसीताई,